अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। गुटखा कारवाईत नाव न लावण्यासाठी आणि कर्नाटकाच्या व्यापाऱ्यांकडून खंडणी मिळवून देण्यासाठी दबाव टाकणाऱ्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्याचे पितळ उघडे पडले आहे। मंगेश मल्हार लवटे असे या अधिकाऱ्याचं नाव असून त्याच्या विरोधात कोल्हापूर येथील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। काही काळापूर्वी मंगळवेढा येथे गुटख्याची वाहतूक करणारे एक वाहन पकडण्यात आले होते। या प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती। यावेळी कोल्हापुरात कार्यरत असलेल्या आणि सध्या सोलापूर येथे बदली झालेल्या मंगेश लवटे यांनी जयसिंगपूर येथील हॉटेल व्यावसायिक वसीम शेख यांना गाठले। मंगळवेढा येथील गुटखा प्रकरणात तुझे नाव गौणार नाही, पण त्यासाठी मला मदत करावी लागेल। कर्नाटक राज्यातील गुटखा व्यापाऱ्यांकडून मला 15 लाख रुपये मिळवून दे, अन्यथा तुझ्यावरच गुन्हा दाखल करेन, अशी लवटे यांना शेखला मेसेज करून धमकी दिली। अधिकारी मंगेश लवटे याच्या सततच्या त्रासाला कंटाळून वसीम शेख यांनी हार न मानता कायदेशीर लढा देण्याचे ठरवले। त्यांनी लवटे याने पाठवलेल्या व्हॉट्सअप मेसेजेस, कॉल डिटेल्स, संभाषणाचे स्क्रीनशॉट्स आणि व्हिडिओ क्लिप्स असा ठोस पुरावा गोळा केला। हा सर्व पुरावा घेऊन त्यांनी उपलोकायुक्तांकडील तक्रारीची दखल घेत कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाचा तपास केला। पुराव्यांमध्ये तथ्य आढळल्यानंतर LCBच्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये लवटे याच्या विरोधात फिर्याद दिली। या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली असून भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। पोलीस आता या प्रकरणामध्ये आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का याचा तपास करत आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।